आता बोगस मजूर होणार आऊट. मनरेगात फेम ऑथेंटिकेशन प्रणालीद्वारे नोंदवली जाणार मजुरीची हजेरी. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत मनरेगा पारदर्शकता आणि प्रामाणिकता राखण्यासाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. योजनेअंतर्गत काम करणाऱ्या सर्व मजुरांसाठी आता फेस ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत मनरेगा पारदर्शकता आणि प्रामाणिकता राखण्यासाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. योजनेअंतर्गत काम करणाऱ्या सर्व मजुरांसाठी आता फेस ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे प्रत्येक मजुराची ओळख, आधार क्रमांक व चेहरा प्रणालीद्वारे निश्चित होणार असून त्यामुळे बनावट नोंदी आणि गैरव्यवहारांना आळा बसणार आहे. मात्र या प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी समोर येण्याची शक्यता आहे. मनरेगा योजनेअंतर्गत काम करणारे काही मजूर अशिक्षित असल्याने त्यांचा डाटा अपलोड करताना शासकीय कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्याचप्रमाणे इंटरनेट सुविधा नसल्याने ठिकाणी फेस स्कॅनिंगला अडचणी येऊ शकतात. त्यांनी हजेरी न लावल्याने मजुरी बुडू शकते. फेस ई-केवायसी सक्तीची. मनरेगा फेस ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. मजुरांची ओळख आता आधार क्रमांक आणि चेहरा प्रणालीद्वारे निश्चित केला जाणार असून त्यामुळे बनावट उपस्थिती आणि गैरव्यवहारांना आळा बसणार आहे. कशी काम करणार यंत्रणा? नवी फेस ई-केवायसी यंत्रणा मजुरांची उपस्थिती चेहरा स्कॅनिंगद्वारे नोंदवली जाईल. मजुराचा आधार क्रमांक प्रणालीशी जोडून त्यांची ओळख निश्चित केली जाईल आणि उपस्थितीची माहिती थेट ऑनलाईन पोर्टलवर अपलोड होईल. स्कॅनिंग करावे लागणार आहे. यासाठी आधार क्रमांक, जॉब कार्ड क्रमांक आणि चेहरा प्रमाणीकरण आवश्यक असून त्यानंतर मजुरांची उपस्थिती नोंदवली जाणार आहे. कोठे आणि कशी करायची ई-केवायसी? ई-केवायसीसाठी प्रक्रिया संबंधित ग्रामपंचायत कार्यालयामार्फत पूर्ण करता येणार आहे. कुठे आणि कशी करायची ई-केवायसी? ई-केवायसी प्रक्रिया संबंधित ग्रामपंचायत कार्यालयामार्फत पूर्ण करता येणार आहे. मनरेगा मजुरांनी आपल्या ग्रामपंचायतीत जाऊन आधार क्रमांक, जॉब कार्ड क्रमांक आणि बायोमेट्रिक माहिती नोंदवावी लागेल. जॉब कार्ड आणि बायोमेट्रिक माहिती नोंदवावी लागेल. त्यानंतर फेम स्कॅनिंगद्वारे ओळख पडताळणी केली जाईल. बोगस मजूर हजेरीचे प्रकार बंद होणार. नव्या फेस ई-केवायसी पद्धतीने हजेरी नोंदवल्याने मजुरांची उपस्थिती अचूक राहील, बनावट नोंदींना आळा बसेल आणि देयक प्रक्रिया वेगवान होईल. त्यामुळे मनरेगा कामकाज अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह होणार आहे. बोगस मजूर व पूर्वी हजेरी प्रकार आता बंद होणार आहेत. फोटो जुळल्यानंतर हजेरी पत्रिकेत निघणार. आता मनरेगामध्ये मजुरांचा फोटो आधार डेटाशी जुळवल्यानंतर हजेरीपत्रक तयार होणार आणि त्यामुळे फक्त अधिकृत आणि ओळख सत्यापित मजुरांना उपस्थिती नोंदवली जाईल. या नव्या प्रणालीमुळे काही अडचणी कायम आहेत. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी इंटरनेट सुविधा मर्यादित नसल्याने फेस स्कॅनिंगला आणि डाटा अपलोड करताना विलंब होऊ शकतो.